सुस्वागतम सुस्वागतम। सर्वांना माझा नमस्कार। मी स्वरांजली प्रवीण शिंदे, इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिकवानगर। माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या सर्वांसमोर एका अत्यंत मूलगामी विषयावर बोलणार आहे। शिक्षणाने माणूस घडतो। माणसाचा खरा विकास कशात असतो? शरीराच्या ताकदीत, पैशात की प्रतिष्ठेत? याचे थोडक्यात उत्तर म्हणजे माणसाचा खरा विकास शिक्षणात असतो। कारण शिक्षण माणसाला विचार देतं, संस्कार देतं आणि दृष्टिकोनही देतं। शरीर जरी आई-वडिलांचं देणं असलं तरी व्यक्तिमत्व ही शिक्षणाची निर्मिती आहे। शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नसते, तर कसे जगायचे, कसे विचारायचे आणि कसे निर्णय घ्यायचे हे शिकणे। शिक्षित माणूस अंधश्रद्धांपासून मुक्त होतो। तो तर्क, सत्य आणि विज्ञानाच्या आधारावर विचार करतो। म्हणूनच शिक्षणाला प्रगतीचा पाया असे म्हणतात। शिक्षणाने माणूस शक्तिशाली होतो, कारण त्याला ज्ञानाची ताकद मिळते। ही ताकद तलवारीसारखी नसते, ही ताकद प्रकाशासारखी असते। ही जी स्वतःचे आणि इतरांचे जीवन उजळवते। म्हणून ते काय म्हणतात ना, घरे बांधण्यासाठी विटा लागतात, पण समाज घडवण्यासाठी शिक्षितच माणसं लागतात। आपण सर्वजण डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो। हे सर्व एका साध्या घराण्यातील होते, पण त्यांना घडविणारी शक्ती म्हणजेच शिक्षण। कलाम साहेबांचे स्वप्न होते विद्यार्थ्यांनी निर्मिती करणारे नागरिक व्हावेत। हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे। आजच्या युगात जग बदलत आहे, तंत्रज्ञान तर रोजच नवीन येत आहे। अशा वेळी शिकत राहणे हीच सर्वात मोठी गरज आहे। फक्त पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नसते, तर या विचारांची प्रगल्भता, मानवी मूल्य, नैतिकता, संवेदनशीलता हे सर्व मिळून शिक्षण घडते। शिक्षण एका व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते, पण लक्षात ठेवा, फक्त हुशार होणे म्हणजे शिक्षित होणे नव्हे, तर समाजात जबाबदारीने वागणारा, इतरांना मदत करणारा व्यक्ती हाच खऱ्या अर्थाने घडलेला माणूस असतो। म्हणून स्वइच्छेने म्हणेल की आपल्याकडे सत्ता नसेल, पैसा नसेल, परंतु शिक्षण असेल तर आपण काहीही करू शकतो। कारण शिक्षण हा असा एक वारसा आहे जो चोर कधी चोरू शकत नाही, आग जाळूही शकत नाही आणि काळ कधी नष्ट होऊ शकत नाही। म्हणूनच आपण सर्वांनी शिकण्यासाठी नाही तर घडविण्यासाठी शिकले पाहिजे। कारण शिक्षणानेच माणूस घडतो। व तुम्हाला शेवटी जाता जाता एक कविता सांगेन। शिक्षणाने माणूस घडतो, अंधारातून प्रकाशातून येतो। ज्ञानाची ती खंड ज्योती मनाला नवी दिशा देते। शाळेच्या त्या छोट्या दारी स्वप्नांचे विश्व उभे राहते। पुस्तकाच्या त्या पानामधून जीवनाची वाट सापडते। शिक्षण नसता मन भटके, दिशा हरविलेले पाखरू जैसे। शिक्षणाचे पंख देणारे, आकाशाला स्पर्श करणारे, संस्काराची विण विणणारे, विचारांना नवी धार देणारे, स्वभावाला घडवून देणारे, मानवतेचे मूल्य शिकविणारे। म्हणूनच म्हणतो प्रत्येक जण शिक्षण हे सुखाचे धन। ज्ञानानेच जग उजळतो, शिक्षणानेच माणूस घडतो। म्हणूनच सांगते, शिक्षित व्हा, कारण शिक्षणानेच माणूस घडतो। व एवढे बोलून मी माझ्या 2-3 शब्दात पूर्णविराम देते। धन्यवाद।